नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन. ख्रिसमस आणि 31 डिसेंबरच्या सुट्ट्या लागल्याने अनेक जण पर्यटनासाठी कोकणाकडे येत आहेत. अशीच एक खासगी बस कोकणामध्ये श्रीवर्धन हरिहरेश्वरला पर्यटनासाठी जात असताना तिला महाभीषण अपघात झाला. 55 प्रवासी घेऊन पुण्याहून निघालेली ही बस माणगाव ताम्हाणी घाटात पलटी झाली. या दुर्घटनेत 2 प्रवाशांनी आपले प्राण गमावले असून तब्बल 53 जण जखमी अवस्थेत आहेत. मृतांमध्ये 2 महिलांचा समावेश आहे. यातील काही प्रवासी हे गंभीर जखमी असल्याची माहिती समोर येत आहे. या घटनेची माहिती मिळताच माणगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजेंद्र पाटील, हवालदार निवास साबळे, संदीप सानप, विनय पाटील मगर तसंच वाहतूक पोलीस बाडे आणि शेरकर घटनास्थळी दाखल झाले. जखमी प्रवाशांना स्थानिकांच्या मदतीनं तातडीनं उपचारासाठी माणगाव उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं. माणगाव पुणे महामार्गावर पहाटे 6:30 वाजण्याच्या दरम्यान हा अपघात झाला. वळणावर चालकाचं बसवरील नियंत्रण सुटल्यानं ताम्हाणी घाटात ही खासगी बस पलटी झाली. MH04FK 6299 या क्रमांकाची ही ट्रॅव्हल्स बस पुणे हडपसर येथून श्रीवर्धन हरिहरेश्वरला निघाली होती. 2 दिवसांच्या सुट्टीनिमित्त हे सर्व प्रवासी पिकनिकला निघाले होते. मात्र रस्त्यातच या बसचा भीषण अपघात झाला आणि आनंदाच्या वातावरणात तात्काळ विरजण पडलं. या अपघाताची माहिती रायगडचे SP सोमनाथ घारगे यांनी दिली आहे. वादळवारा लाईव्हसाठी प्रसाद गोरेगावकर सह प्रमोद जाधव, माणगाव. नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन.